आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हे आज ईडी चौकशीला सामोरे गेले। मात्र त्यांच्या ईडी चौकशीत ट्विस्ट निर्माण झालेला आहे, कारण ईडी चौकशीची ही नोटीस आपल्याला व्यक्तिशः म्हणून आलेलीच नव्हती, तर ती आयुक्त पदाला आलेली होती, असं इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे कोविड काळातील कंत्राट घोटाळ्याचे आपण स्वतः तक्रारदार असल्याचं इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलंय। आपल्यावर कोणताही आरोप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आपली चौकशी नव्हती, तर माहिती देण्यासाठी आपण गेल्याचंही चहल यांनी सांगितलंय। 2023ला आम्ही त्यांना सर्व माहिती त्यांच्याकडे वर्क केली आणि ते जो माहिती आम्ही दिली त्या एजन्सी संदर्भात त्याच जो इश्यूजच्या मला समन प्राप्त झाला। BMC ॲडमिनिस्ट्रेटर आणि आयुक्त म्हणून जे काही BMC कडून त्यांनी माहिती मागितली त्याच विषयाची, आणि ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट एक शासकीय अधिकारी म्हणून आणि एक BMCचा प्रमुख म्हणून हे माझी कर्तव्य आहे, हे माझी ड्युटी आहे की जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ईडीने मला विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर उद्या निवडणूक आयोगामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। तर गेल्या मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवादही झालाय। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आला होता, तर सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगातील सुनावणी दरम्यान केलेली होती। 3 लाखाच्या वर ॲफिडेव्हिट शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून केलेले। त्यानंतर जवळजवळ 20 लाख सदस्य, 20 लाखाच्या वरती सदस्य नोंदणी ही त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरकडे सबमिट केलेली आहे। त्यांनी फक्त त्या ठिकाणी 3 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, ती पण फॉर्मेटमध्ये नाही, परंतु शिवसेनेने केलेली नोंदणी जी आहे ती फॉर्मेटमध्ये आहे, जी इलेक्शन कमिशनरला जशी पाहिजे तशी त्या पद्धतीने त्यांनी केलेली, आणि म्हणून हा रिझल्ट समोरच आहे, डोळ्यासमोर। आता आम्हाला अपेक्षा आहे आमचे चिन्ह जे धनुष्यबाणाचं आहे ते होईल, आणि धनुष्यबाणाच्या चिन्हाचा निर्णय झाला का नावाचं पण होईल, त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही। आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आशा आहे, आणि ते दोन्ही कामं उद्या होऊन जातात। आमचा आत्मविश्वास पण तेवढाच आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे संख्याबळ आहे, आणि त्याच्यावरती आम्ही सांगतोय। मुंबईमधल्या प्रभाग रचनेवरती उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। मुंबईमधील प्रभाग रचना 227 वरून 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला होता। हा निर्णय रद्द करत शिंदे फडणवीस सरकारनं 227 प्रभागच ठेवण्याचा निर्णय घेतला। याला ठाकरेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं, आणि या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये राजू पेडणेकरांच्या वकिलांनी शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजकीय शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। उद्धव ठाकरे आणि वंचित नेते प्रकाश आंबेडकरांची चर्चाही झाली, मात्र ती चर्चा केवळ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं, आणि त्यामुळे या संभाव्य युतीविषयी तर्कवितर्क लावले जाऊ लागलेत। राज्यात शिवशक्ती भीमशक्तीची चर्चा सुरू असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे या संभाव्य युतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दोन्ही पक्षातील युतीची बोलणी केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं। मी तुम्हाला ओपन सांगितले की समुद्र किती मोठा किती खोल आहे। 227 पैकी 100 जागा तर अशाच मोकळ्या आहेत। तुमची बोलणी फक्त महानगरपालिका मुंबईसाठी सुरू आहे का पुढच्या सगळ्या? आता तर होणार, इमिजिएटली होणार, त्या सर्व कॉर्पोरेशन्स होतील ना मुंबई। हा, आता फक्त कॉर्पोरेशन ओव्हरऑल चालतं। खरं तर शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आहेत।
या पार्श्वभूमीवर नवे राजकीय मित्र जोडण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. आजवर सत्ताधारी आणि विरोधकांपासून अंतर राखून असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये चर्चाही झाली होती. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. नाही, मी त्याच्यात जाऊ नाही शकत, कारण त्या कुठच्याही बैठकीत मी नसतो. मी ह्या कामांमध्ये. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. 40 आमदार आणि 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शह देण्याची उद्धव ठाकरेंची खेळी आहे. खरे तर ही संभाव्य युती आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र ती केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय. त्यामुळे या संभाव्य शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 तारखेला मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये मेट्रोसह अनेक प्रकल्पांचं उद्घाटन ते करतील. या दौऱ्याची जोरदार तयारी BKC मैदानावरती सुरू आहे. मोदींच्या या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहे. एक लक्षात घ्या, आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे दावोसला गेले तरी आहेत. आधीचे मुख्यमंत्री असे काही गेलेले मला आठवत नाहीत. मला वाटतं त्यांचे मंत्रीच जात होते. आणि आज जेव्हा मुख्यमंत्री तिथे जात आहेत, माननीय उद्योग मंत्री सुद्धा ऑलरेडी तिथे गेलेले आहेत, तर महाराष्ट्रासाठी चांगली कामं करायचं आणि एक चांगला लोकांसाठी रोजगार घेऊन येण्याचा प्रयत्नही करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर आदित्य ठाकरेंकडून टीका करण्यात येते. मुंबईमधील रस्ते कामांच्या निविदांवरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महापालिकेवर प्रशासक असताना 400 किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी दिला असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. 6000 कोटींची कामं प्रशासकानं मंजूर करणं कितपत योग्य आहे? हे लोकशाहीला धरून आहे का? ही रस्त्यांची कामं बजेटमध्ये कशी आणणार? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरेंनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीसांनी आतापर्यंत केलेल्या मेट्रो, जलयुक्त शिवार आणि आता रस्ते कामांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं बजेट मान्य केलं जातं. मग काही काही वेळा आपण बघतो गटारांसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, वस्त्यांसाठी असेल, सोशल वर्कसाठी असेल, डिस्पेन्सरीसाठी असेल. जसं आता आपण बघत असाल, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा आमच्या काळी, शिवसेनेच्या काळी मान्य झालेला प्रकल्प होता. उद्धव साहेबांचं स्वप्न होतं. फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लावतात. ठीक आहे, त्याच्यावर मला काही जायचं नाहीये. पण तरी ते जरी असलं तरी तुम्ही कुठच्या स्कीममधून एवढा मोठा पैसा डायव्हर्ट करणार आणि इथे दाखवणार? तुम्ही बजेटमध्ये कसं दाखवणार आहात? इमर्जन्सी नाहीये, कुठेही लॉकडाऊन नाहीये जसं मागच्या 2 वर्षात होती. आता निवडणुका होणं गरजेचं आहे, कधीही येऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढी मोठी संख्या रस्त्यांची आणि एवढा मोठा फंड हा अप्रूव्ह करणं, हा मान्य करणं लोकशाहीमध्ये किती उचित राहील, जिथे आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे असतो, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असतं. पारदर्शकपणे ही सगळी कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की एवढ्या मोठ्या संख्येत कामं होताना हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाहीये. पण 66% जास्ती म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो ह्या मुंबईमध्ये आतापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा, तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार आहे. तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी SOR 20% वरती केलं असेल, मग BMCने अजून हे 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलंय? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्या एजन्सीला, आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राइसेस जवळ आणू शकतो, हे विचार करणं गरजेचं असतं. पत्रकार नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. तर नवनाथ बन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये पक्षप्रवेश केला. गेल्या 15 वर्षांपासून नवनाथ बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल नवनाथ बन यांचं मी
मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो. त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव माध्यम क्षेत्रातला आहे आणि विशेषतः विविध राजकीय पक्षांचं काम जवळून बघितलेलं आहे, एक पॉलिटिकल सेन्स आहे आणि आजच्या काळामध्ये राजकीय पक्षांना माध्यमातनं व्यक्त होण्याकरता एक वेगळ्या प्रकारे तयारी करावी लागते. तशी तयारी त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांच्या या संपूर्ण कामाचा आणि अनुभवाचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल हा मला विश्वास आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. फुटपाथवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला सवाल विचारलेत. फुटपाथवरील अतिक्रमण रोखण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत असा सवाल कोर्टानं विचारला. फुटपाथवरती चालायला जागा नसल्यानं पादचारी जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालतात असं कोर्टानं नमूद केलं आणि त्यामुळे फुटपाथवरील अतिक्रमण रोखण्यासंदर्भात 30 जानेवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. सोन्याच्या दरानं पुन्हा एकदा भाव खाल्लेला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 58,610 रुपयांवरती पोहोचलाय. नोटबंदी आणि कोविडच्या काळातही सोन्याला इतका भाव मिळाला नव्हता. आगामी काही दिवस सोन्याचे दर उतरण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांनी मत व्यक्त केलंय. चकाकणारं सोनं मनाला मोहिनी घालतं. भारतीयांचं सोन्यावरील प्रेम सर्वश्रुतच आहे. मात्र हे प्रेम आणि मनाचा मोह सध्या तरी खिशाला झेपण्याची चिन्ह दिसत नाही आणि त्याचं मुख्य कारण आहे लग्नसराई. लग्नसराईमुळे मागणी असल्यानं सोन्याचे दर चढेच राहणार आहेत. सेंट्रल बैंक बाय कर रही है और आरबीआई ने भी बाय किया है और शादियों की वजह से सोने की मांग आएगी. रुपये भी एक तरह से कमजोर वीक होता जा रहा है. अमेरिकन डॉलर इंडेक्स भी अप डाउन हो रहा है. ये सभी कारणों से सोने में आने वाले समय में भी हम तेजी देख रहे हैं. वायदा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 56,541 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जीएसटी आणि आरटीजीएसच्या किमतींमुळे ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. मात्र लग्न कार्यासाठी सोन्याची खरेदी करावीच लागते, पण त्यासाठी खिशाला मोठी झळ बसत असल्यानं ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संक्रांतीचे दिवस आल्यामुळे सोनंच हे जावयाला काय काय द्यायचं, चांदीची वस्तू द्यायची, सोन्याचं काय ते येतात ना वस्तू, त्याच्यामुळे सोनं घ्यावंच लागतं. सणासुदीला हा सोन्याचा जर उत्साह वाढला तरी घ्यावा लागतो. सोनं खरेदी म्हणजे काय, आताच्या जमान्यामध्ये जरी तो जास्त असला तरी सुद्धा आता सण आहेत, हे आहेत. आता नवीन माझ्या लग्न झालंय सोन्याचं, तर ते घ्यावंच लागतं ना. हळदी कुंकू आहे किंवा काय आहे, तिळाचं वगैरे सगळं, तर ते घ्यावंच लागतं. रशिया युक्रेन युद्ध, आरबीआयनं केलेली खरेदी यामुळे सोन्याचे दर वाढलेत. दुसरीकडे शेअर बाजार आणि सोन्याचंही नातं आहे. शेअर बाजार डाऊन असतो तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा शेअर बाजार कामगिरी करतो तेव्हा सोन्याचे भाव खाली येतात. आता सोन्याचे भाव कधी खाली येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रुचा कानोलकर सह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमी कल्याणमधून. कल्याणमधील पोद्दार शाळेविरोधात पालकांनी रास्तारोको आंदोलन केलं. पोद्दार शाळेकडून चालवला जाणारा CIE बोर्ड प्रशासनानं अचानकपणे बंद केलाय. शाळा प्रशासनाच्या या निर्णयाला पालकांनी विरोध केला. पालकांनी शाळेच्या बाहेर शाळेच्या विरोधात घोषणाबाजी करून तसंच शाळेबाहेरील रस्ता अडवून धरत आंदोलन केलं. दरम्यान येत्या गुरुवारी पालकांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. पोद्दार ग्रुप एक प्रतिष्ठित ग्रुप आहे. त्यांची बरेच शाळा महाराष्ट्रामध्ये चालतात. मग त्यांनी हा असा जो विषय आहे हा नाजूकपणे अशा रीतीने घ्यायचा नव्हता. सरकारने त्यांना स्कूल चालवायला परमिशन दिली. या अटीवरती नाही दिली की ते त्यांच्या विम्स अँड फॅन्सीजवरती जेव्हा त्यांची मर्जी असेल तेव्हा ते शाळा बंद करून टाकेल. आजच्या परिस्थितीला एका गावात पण शाळा परवडते, पण त्यांना कल्याण सिटीला शाळा परवडत नाही. दॅट इज कम्प्लिटली इलॉजिकल. कुठेतरी त्यांच्या मॅनेजमेंट चुकतोय. आम्ही इंटरनली डिस्कस केलेलं आहे आणि सगळ्या पॅरेंट्सना सांगितलेलं आहे की गुरुवारी आम्ही मीटिंग ठेवलेली आहे ॲट 11 o'clock गुरुवारी शाळेमध्ये, आणि तेव्हा आमचे सिनियर मॅनेजमेंटचे मेंबर्स पण येतील आमच्या हेड ऑफिसमधनं, अँड वी विल ट्राय टू फाइंड अ ॲमिकेबल सोल्युशन टू हेल्प ऑल अवर पॅरेंट्स.
उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती आणि या वसतिगृहाची दुरवस्था झाल्यानं कोंदट वातावरण विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलेलं होतं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे आणि या वसतिगृहाची समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली असून निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना पुरवणारा ठेकेदार बदलला जाणार असल्याचं आता समोर आलेलं आहे. आज मी त्या अनुषंगाने व्हिजिट केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने जो मेन विषय होता तो जेवणाचा विषय होता. निकृष्ट दर्जाचं जेवण पुरवठादाराकडून पुरवलं जात होतं अशी त्यांची तक्रार होती. यापूर्वी तक्रार दिलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई चालू केली होती आणि आज आम्ही यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आणि त्याच्यापूर्वीचे रिपोर्ट्स बघून आम्ही आता जो पूर्वीचा जो भोजन ठेकेदार आहे तो बदलून देण्यासाठी प्रस्ताव मान्य प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात पाठवलेला आहे. चांगल्या पद्धतीचं जेवण कसं मेंटेन राहील किंवा त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा इतर बाबी ज्या काही आहेत अजून त्या कशा मेंटेन राहील आमचं पूर्ण लक्ष राहील. काल इंगळे सरांनी मला एक रिप्लाय दिला की मी लवकरच इथे येऊन बघतो. आज सकाळी त्यांनी मला फोन केला. ते स्वतः इथं आले, विद्यार्थ्यांना भेटले, विद्यार्थ्यांची चर्चा केली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं. सोमवार, मंगळवार किंवा बुधवार जास्ती असतं तोपर्यंत इथे नवीन कॉन्ट्रॅक्टर येईल, तो जेवण बनवेल. त्यानंतर बाकीच्या इथे नवीन जागा शोधत आहेत. 2 जागा त्यांनी बघितल्या आहेत. त्या ठिकाणी हॉस्टेल शिफ्ट केलं जाईल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई इथून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बनावट नोटांप्रकरणी 33 वर्षांच्या एका पेंटरला अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव हे हनीफ शेख असं आहे आणि त्याला बनावट नोटांप्रकरणी मालवणी पोलिसांनी अटक केलेली आहे. 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या घरी कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर व तसंच लॅमिनेशन व तसं इतर साहित्य ज्याच्यावरनं तो नोटा प्रिंट करत होता, बटर पेपर वगैरे हे साहित्य मिळाले. ते साहित्य मिळाल्यानंतर त्यास पोलीस ठाण्यात आणले. त्यास आज रिमांड कामी कोर्टापुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. तर ह्या कालावधीमध्ये आम्ही त्याच्याकडे सखोल तपास करून त्यांनी हे नोटा कशा बनवल्या शिकला, कोणासाठी बनवत होता, त्याचे साथीदार कोण आहेत आणि याच्यापूर्वी त्यांनी असे गुन्हे किती केले याचा शोध घेत आहोत. नवी मुंबईच्या APMC भागामध्ये वाहन चोरीच्या घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी पथक तयार करून वाहन चोरीच्या घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या आधारे वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या 2 आरोपींकडून तब्बल 21 वेगवेगळ्या रिक्षांसह दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. तब्बल 14,70,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय. API वसीम शेख आणि निलेश शेवाळे या दोघांच्या टीमने गोवंडीवरून 2 आरोपी अटक केलेले आहेत. आलम रफिक खान आणि सलमान इक्बाल शेख या दोन्ही आरोपींकडून आम्ही जवळजवळ 20 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये APMC पोलीस स्टेशनचे 8 गुन्हे, कोपरखैरण्याचे 3, ठाण्याचे 2 आणि मुंबईमधील सुद्धा काही गुन्हे आम्ही देखील केलेले आहेत. नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये एका भाजी विक्रेत्यावरती एका महिलेनं दादागिरी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. खारघरमधल्या सेक्टर 35 मधील हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक महिला भाज्यांचं नुकसान करत भाजीपाल्याची गाडी उलटवत असल्याचं समोर आलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दादागिरी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. या मुजोर महिलेवरती पोलीस का कारवाई करत नाहीत असा सवाल स्थानिकांनी विचारलाय. भिवंडी शहरामधील पद्मानगर इथल्या करोड रुपये खर्च करून बनवण्यात आलेलं मलनिस्सारण केंद्र हे 4 वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे आणि यामुळे या परिसरामध्ये दलदल निर्माण झाली आहे. तसंच इथलं पाणी देखील काळं पडलंय. तर मानसरोवर इथल्या मलनिस्सारण केंद्र बनवण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानं याचं 2 वर्षांपासून काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यामुळे या कामासाठी लागलेला करोडो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय. दरम्यान लाखो रुपयांचं साहित्य देखील धुळखात पडून आहे. कुठलाही शहर असतो त्या ठिकाणी मलनिस्सारण केंद्र हे महत्त्वाचं असतो विकासाच्या दृष्टिकोनातून आणि हे झाल्याशिवाय बाकीचे रोड रस्ते काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्याला उशीर होणार आहे. याला भिवंडी शहरातील विकासाला मोठी खील बसणार है। इसमें बिजली का जो खर्चा आएगा, पावर का जो खर्चा आएगा वो कई गुना ज़्यादा आएगा और वो भिवंडी के जो नागरिक है जो टैक्स भरते हैं उन पे वो दंड होगा।
इसलिए इसका विरोध है। और उसके अलावा नागरिकों का विरोध है। और कभी भी एसटीपी प्लांट जो बनता है नागरिक बस्ती से दूर बनता है और जहाँ पानी का स्लोप है वहाँ बनता है, लेकिन भिवंडी के जो इंजीनियर है उनका मानना है कि ऊपर ही बनना चाहिए पहाड़ी पे। ये कुछ कहीं भी व्यवहारिक नहीं है। तर मुंबई आणि उपनगरातील इतर महत्त्वाच्या बातम्या एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई। उत्तरेकडील भागामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट पुन्हा एकदा तीव्र झाली आहे। परिणामी पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामधील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईमध्ये काल सर्वात कमी म्हणजे 13.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून मागील आठवड्यात वर्तवण्यात आलेला होता आणि त्यानुसार मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट पाहायला मिळते। तर यात संपूर्ण दिवसभरातील मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।